कृषी प्रधान, धर्मनिरपेक्ष, संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या भारत देशाच्या राजकारणातलं एक सोनेरी पान म्हणजेच शरदचंद्रजी पवार साहेब. राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून केवळ राज्य नव्हे, केंद्रीय पातळीवर एक महाराष्ट्रीय नेता म्हणून पवार साहेब अर्थातच शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला. कामातील व्यग्रता, सखोल नियोजन, शिस्तबद्ध दैनंदिनी, शांतपणा, विरोधकांचे आरोप प्रत्यारोप पेलण्याची धुरोदात्त वृत्ती, मुत्सुद्दीपणा आणि दूरदृष्टी या व्यक्तिमत्व गुणांच्या जोरावर पवार साहेबांना काटेवाडी ते मंत्रालय हा मोठा पल्ला अल्पावधीतच गाठता आला. राज्यासह केंद्रात दबदबा निर्माण करणारा नेता म्हणून राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर पवार साहेबांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. त्यामुळेच शरद पवारांच्या रूपात संपूर्ण महाराष्ट्रासह देशानं एक क्रीडाप्रेमी आधुनिक नेता अनुभवला. शरद पवार यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी या छोट्याशा गावात झाला. गोविंदराव आणि आई शारदाबाई यांच्या पोटी शेतकरी कुटुंबात 12 डिसेंबर 1940 रोजी शरद पवारांचा जन्म झाला. राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू शारदाबाई पवार यांच्याकडून मिळाले. शारदाबाई पवार या स्वातंत्र्यपूर्व काळात पुणे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात कार्यरत होत्या. गोविंदराव हे देखील सहकारी चळवळीतील एक अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांचे बंधू वसंतराव शेतकरी कामगार पक्षात होते. अशा कुटुंबात पवारांची लहानपणापासूनच राजकीय सामाजिक कार्याची जडणघडण झाली. त्यामुळेच शरद पवार यांचा कॉलेज GS अर्थात जनरल सेक्रेटरी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि विविध खात्यांचे केंद्रीय मंत्री हा खडतर प्रवास थक्क करणारा आहे, शिवाय कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा देणारा आहे. बारामती येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात शरद पवार यांचं शालेय शिक्षण झालं. त्यांनी पुढे पुण्यातील बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय येथे शिक्षण घेतानाही जनरल सेक्रेटरी म्हणून महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावर नेतृत्व केलं. या काळात शरद पवार यांचा युवक काँग्रेसशी संबंध आला आणि तेथून त्यांनी पक्षीय राजकारणात प्रवेश केला. पवार साहेबांचा राजकीय प्रवास सर्वश्रुत आहे, परंतु त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सर्वसामान्यांना फार माहीत नाही. 1 ऑगस्ट 1967 रोजी शरद पवार आणि प्रतिभाताईंचा विवाह झाला. प्रतिभाताई या पुण्यातील सदोष शिंदे या प्रसिद्ध माजी कसोटी क्रिकेटपटू यांच्या कन्या. पवार साहेबांना उत्तम प्रतिभेची साथ लाभल्यानं त्यांच्या संसाररूपी वेलीला सुप्रिया नावाची एक कन्यारत्न प्राप्त झाली. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सुप्रिया पवार सुळे यांनी देखील स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवला. सुप्रिया या बारामतीच्या खासदार आहेत. पवार साहेब आणि प्रतिभा या गेली 5 दशकांपासून सोबत आहेत. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असे सुभाषित शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या बाबतीत तंतोतंत जुळते. प्रतिभा पवार यांनी शांतपणे घरची आघाडी सांभाळली. न बोलता पवार साहेबांच्या बरोबरीनं एक जबाबदारी उचलत गेल्या आणि बिनबोभाट पार पाडत असतात. निवडणुकीच्या काळात तर विचारायलाच नको, कामे कित्येक पटीने वाटलेली असतात. कार्यकर्त्यांची वर्दळ वाटलेली असते. क्षणाक्षणाला फोन घणघणत असतात. आपली लाडकी कन्या सुप्रियाताईंच्या विवाह सोहळ्यानिमित्त शरद पवारांना अगदी भावविवश होताना पाहिलं. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना पवार साहेब आपले राजकीय गुरु मानतात. यशवंतरावांनीही शरद पवार यांच्यामधील नेतृत्व गुण ओळखले होतेच. शरद पवार यांचा युवक काँग्रेस अध्यक्ष, प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी प्रतिनिधी असा राजकीय प्रवास होत गेला. याच काळात त्यांनी महाराष्ट्रभर न थकता डोळसपणे प्रवास केला. राज्यातील विविध भागातील सर्वसामान्य माणसांना तर ते भेटलेच, शिवाय साहित्य, अन्य कला, क्रीडा, समाजसेवा, उद्योग, पत्रकारिता आदी क्षेत्रातील दिग्गजांशी, मान्यवरांशी, अभ्यासकांशी त्यांचे स्वाभाविक संबंध प्रस्थापित झाले. पवार साहेब हे वयाच्या अवघ्या 26-27व्या वर्षी आमदार झाले. पुढे ते प्रदेश काँग्रेस सरचिटणीस झाले. 1974 मध्ये मंत्री झाले आणि 1978 मध्ये वयाच्या केवळ 38व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. एवढेच नव्हे
तर पवार साहेबांनी 1978, 1988, 1990, 1993 असे 4 वेळा त्यांनी विविध कालावधीसाठी मुख्यमंत्रीपद सांभाळलंय. दरम्यान केंद्रीय संरक्षण खातं तसेच कृषी खात्याची जबाबदारीही त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली आहे. सध्या ते त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. पवार साहेबांच्या यशामागे प्रचंड कष्ट आहेत. प्रशासकीय कौशल्य, कार्यकर्ते नेते शोधण्याची नेमकी दृष्टी, प्रचंड जनसंपर्क, कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ही गुणकौशल्यही जोडीला आहेतच. स्थानिक कार्यकर्ते नेते यांच्यामधील क्षमता ओळखून त्यांना राजकीय पटलावर मोठी संधी देण्याचं काम शरद पवार यांनी वेळोवेळी केलं. त्यातून दिलीप वळसे पाटील, RR पाटील, जयंत पाटील, पुतणे अजित पवार आणि कन्या सुप्रिया सुळे आदी नेते पुढे आले. शरद पवार साहेबांचं व्यक्तिमत्व उलगडून दाखवणारी अनेक पुस्तकं आली. पवार साहेबांच्या कार्यकाळात माजी सैनिकांच्या निवृत्ती वेतनात वाढ, फळबाग विकास योजना, पोलिसांची हाफ पॅन्ट जाऊन फुल पॅन्ट करण्याचा निर्णय, महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचा साधलेला विकास, साखर कारखाने क्षेत्रातील योगदान, मुंबईतील दंगली, किल्लारी भूकंप या संकटानंतर हाताळलेली परिस्थिती, महिला आरक्षण विषयातील भूमिका आणि निर्णय, महिला बचत गटांना बळ देण्याचं धोरण, राज्यातील वंचित घटकांसाठीचं त्यांचं धोरण आणि त्यांचे निर्णय अशी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची अनेक ठळक वैशिष्ट्य सांगता येतील. मध्यंतरी पवार साहेबांना मोठ्या आजाराला सामोरं जावं लागलं होतं. अवघड ऑपरेशन आणि त्याहून अवघड विश्रांतीचा काळ. त्याला शरद पवार आणि प्रतिभाताई तसेच सुप्रिया सुळे यांनी मोठ्या धैर्यानं सामना केला. बाळासाहेब ठाकरेंसारखं समोरच्यांना आपल्या कवेत घेईल इतकं अमोघ वक्तृत्व नाही. लाखांच्या सभा त्यांच्या भरत नाहीत. ते कार्यकर्त्यांना कधीही कोणताही आदेश देत नाहीत. पण तरीही शरद पवार या नावाचं गारुड या महाराष्ट्रभर का असावं? महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या माणसाला शरद पवार हे नाव माहीत असतं. लाखांच्या सभा भरत नसल्या तरी शरद पवार काय बोलतात याकडे मात्र सगळ्यांचं जाणीवपूर्वक लक्ष असतं. जीव ओवाळून टाकायचं म्हणाल, कायमस्वरूपी त्यांना निष्ठा बहाल करणारे निष्ठावंत कार्यकर्ते अवघ्या महाराष्ट्रभर त्यांनी निर्माण केले. खेडेगावातल्या एखाद्या कार्यकर्त्यापासून साहित्य, संस्कृती या क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत, स्वपक्षापासून विरोधी पक्षापर्यंत पवारांच्या मैत्रीचं वर्तुळ विस्तारलेलं असतं. एखाद्या माणसाचे एवढे पैलू असू शकतात. पवारांची स्मरणशक्ती हा गुण अफलातून आहे. आयुष्यात त्यांना एकदा भेटलेली माणसं पुढे 10 वर्षांनी भेटली तरी त्यांच्या लक्षात राहतात. आणि असं घडलेलंही आहे. खेड्यापाड्यात सभेला गेल्यानंतर ते तेथील नेत्यांना, जुन्या जाणत्यांना अगदी नावानेशी हाक मारून त्यांच्याशी आदरानं बोलतात, त्यांना मान देतात. समोरची व्यक्ती आपल्याला पवार ओळखतात एवढ्या आनंदातच त्यांची कधी होते हे कळतही नाही. अगदी तालुका स्तरावरच्या नेत्यांची नावंही पवारांच्या डोक्यात असतात. त्यांची या बाबतीतचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत. कठीण परिस्थितीतूनही ते मार्ग काढतात. त्यामुळे कुणीच त्यांचा दीर्घकाळ शत्रू राहत नाही. बाळासाहेब ठाकरे हे तर मोठं उदाहरण. राजकारणापलीकडची त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. प्रत्येक क्षेत्रातील बड्या लोकांशी त्यांचे संबंध आहेत. पवारांना वाचनाची आवड आहे, खेळाची आवड आहे, संस्कृती परंपरा जपण्याची आवड आहे, क्रीडा क्षेत्राची आवड आहे, कृषी क्षेत्र तर त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. म्हणूनच की काय, शरद पवार साहेबांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुसाफिरी केली आहे. त्यांच्या राजकारणाच्या चालीही त्यांच्या शांत व्यक्तिमत्वाला गूढ बनवतात. म्हणूनच अनेकदा ते काय करतील याचा थांग जवळच्यालाही लागत नाही. पवारांच्या व्यक्तिमत्वाचे असे अनेक पैलू आहेत. त्यांचा वेधही घेणं अवघड आहे. पण एक बाब मात्र खरी की पवारांशिवाय महाराष्ट्राचाच काय, संपूर्ण भारत देशाचा इतिहास पूर्ण होऊच शकणार नाही. अशा या प्रतिभा संपन्न नेत्याच्या कार्यास मानाचा मुजरा